नमस्कार मंडळी, मी दिव्या जोगळे, मी उद्योजक होणारच तर्फे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेट देणार आहोत ज्या स्वतः व्यवसायाने वकील आहेत, समाजकार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या आणि महिलांसाठी सतत झगडणाऱ्या, तसेच महिलांना स्वयंरोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभं करणाऱ्या प्रांजलताईंना आज आपण भेटणार आहोत। तर चला तर मग आपण भेटूया। नमस्कार मंडळी, या आहेत ॲडव्होकेट प्रांजल जाधव मॅम। तर नमस्कार मॅम। आपला हा सामाजिक क्षेत्रातील प्रवास किती वर्ष झाले चालू आहे? जवळजवळ मला एक 33-34 वर्ष झाली। अच्छा, या प्रवासात मी आहे। हां हां। तर मी असं ऐकलं की नवरात्रीमध्ये 9 महिलांसाठी तुम्ही काहीतरी उपक्रम राबवला होता, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नवरात्रीमध्ये आम्ही ठरवलं होतं की नवदुर्गांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि त्या अनुषंगाने मी 35 वर्ष ह्या क्षेत्रात असल्यामुळे ज्या काही महिला या आम्हाला अशा वाटलं की ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि ज्यांना मदत मिळत नाही, ना घरातून मिळत नाही, कशातून, आणि महिलेने एखादा उद्योग करायचा म्हटलं की विषय तो पैशाचा, बरोबर, मग ते पुन्हा कर्ज घेऊन त्या करणार। तर आम्ही असं ठरवलं कलावैभवच्या माध्यमातून, कलावैभवच्या आमच्या टीमने असं ठरवलं की स्वतःच्या पायावर महिलांना उभं करायचं। मग त्याच्यात आम्ही काय केलं, नवदुर्गा आम्ही निवडल्या आणि त्या अत्यंत गरजू आहेत अशाच महिलांना आम्ही उद्योग द्यायचं ठरवलं। मग त्याच्यात एक माझ्या ऑफिसच्या पाठी एक रेणुका म्हणून आहे, तिचं कोणच नाही आणि तिचं वय झालेलं, तर तिला मी एक गाडा दिला होता अगोदर की तू ह्याच्यात लसूण कांदे बटाटे विक म्हणून, पण मग ते BMC वाल्यांनी तिचं तो उचलून नेला आणि ती म्हणाली आता वयामुळे मी तर आता ते ढकलू पण शकत नाही। मग आम्ही काय केलं की एक दुकान 12 महिन्याचं त्याचं भाडं भरलं आणि तिला मॅक्स्या गाऊन्स आणि हे सगळं आम्ही तिला भरून दिलं, माल भरून दिला आणि तो कसा विकायचा। आणि नुसतं असं भरून दिलं नाही तर एक सिद्धेश लोकरे म्हणून आहेत, तर ते माझ्या NGOशी ते पण संलग्न झाले आणि ही यंगस्टर मुलं त्यांनी मला ह्या 9 दिवसामध्ये मदत केली की नुसतं उघडून दिलं नाही तर पहिल्या दिवशी तर कसं विकायचं या पद्धतीत, म्हणजे त्या मुलांनी, कॉलेजच्या मुलांनी ते तिचा तो माल तिला अर्ध्याहून अधिक तिचं दुकान खाली भरून दिलं। त्याच्यानंतर दुसरं असं होतं की आमच्या प्रभागात डॉक्टर पांचळ राहतात, तर त्यांचं नेहमी सांगणं होतं की त्यांची कंपाऊंडर आहे, तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण तिची बहीण आणि आई दोघंही बेडरेन होते, मग त्यांच्यासाठी काय, ती घराच्या बाहेर पडू शकत नाही, मग तिला मी घरघंटी घेऊन दिली। पण मी ह्या तरुण मुलांकडनं एक शिकले की मी राजकारणात सुद्धा आहे, पण कसं दिलं जातं आणि फोटो काढले जातात, विषय तिथे संपला जातो, पण ती घरघंटी आम्ही दिली तर त्यावेळेस तर इतकी धमाल केली या मुलांनी की आमच्या पाठीत काही नवीन लोक येतात, काहीतरी घेऊन येतात, म्हटलं लहान लहान मुलं आली आणि ह्या मुलांनी फक्त आम्ही जेव्हा घरघंटी दिली तर त्यावेळेस पॅम्पलेट पण छापले होते, बॅनर लावला गेला होता आणि सरप्राईज दिलं होतं आम्ही कला जाधव म्हणून तिचं नाव आहे, आणि ट्रायल करून ते पीठ कसं बनतं आणि नुसती आम्ही मशीन दिली नाही तर तिचं ते पीठ मार्केटमध्ये कसं येईल, त्याला कशी बाजारपेठ मिळेल आणि कसं, आणि त्याच दिवशी पूर्ण बिल्डिंगमध्ये, म्हणजे बिल्डिंगमध्ये एक मजा असते एक वेगळी, ब्लॉक सिस्टीम मध्ये काही कळत नाही, तर सगळ्या लहान मुलांनी अगदी कडा ठोकल्या की कला चक्की चालू झाली, कला चक्की चालू झाली आहे, आणि एक वेगळा आनंद होता। त्याच्यानंतर आम्ही तिसऱ्या महिलेला पापड ऑटोमॅटिक बनतात त्याची मशीन आम्ही दिली, शेवंती साबळे मॅडमना, आणि त्या कित्येक वर्ष घरी बायका येतात, पापड लाटतात, असा विषय होता। पण ते आता रिडेव्हलपमेंट झालंय, सुकवायचं कुठे हे बरेचसे प्रश्न होते, मग त्याच्यामुळे पापड पण ड्राय होतील आणि छानपैकी त्यांचा तो उद्योग आणखी फ्लरिश होईल। करोना काळामध्ये तो कुठेतरी डम झालेला आम्हाला दिसला, मग त्या अनुषंगाने आम्ही शेवंती मॅडमना ते दिलं। त्याच्यानंतर आम्ही आश्रमामध्ये पाहिलं तर काही महिलांना, चांगल्या घरातल्या महिलांना तिथे नेऊन टाकलं जातं, पण त्यांच्यामध्ये हरहुन्नर असते, मग तिथे आम्ही सिविंग मशीन देऊन त्यांना आम्ही आता टोबॅगची सध्या मार्केट आहे, तर मग त्या कशा शिवल्या जातात, तर आमच्या कलावैभवच्या स्टाफ आहेत रीमा मॅडम, तर त्यांना शिकवलं कसं,
त्याच्यानंतर त्यांना पण आम्ही मार्केट दिलं. नंतर विषयाला पाणीपुरी. तर पाणीपुरीमध्ये आम्ही एका महिलेलाच उतरवलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारची पाणीपुरी, म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या पाणीपुऱ्या. तर त्याचं आम्ही तिला ते मशीन तिला दिलं. त्याच्यानंतर दुसरी एक माझी महिला आहे की ती फक्त लसूण विकते. आणि आता काय झालं, कन्नमोर मध्ये लसूण कॉम्प्लेक्स म्हणून एक भाग आहे. त्या बायकांना लसूण विकतात आणि त्यांना ते लसूण विकायची ज्यांना सवय झाली ना, ते दुसरं काही करू शकतच नाही. त्यांना तुम्ही शिवण यंत्र दिलं तर ते काही शिवायला जाणार नाही. आणि मग फार गहन प्रश्न होता. त्या म्हणतात मॅडम आता रिडेव्हलपमेंट झालं, लोक गेली, आम्ही आता कोणाला लसूण विकणार. मग त्यावेळेस आम्ही काय केलं की चिंधी प्रोजेक्ट आम्ही डेव्हलप केला. आणि बहुतेक मी माझ्या मित्रमैत्रिणींना मेसेज केला होता की ज्यांच्याकडे जुने कॉटनचे कपडे असतील त्यांनी आणून द्यावेत. आणि मग ते स्क्वेअर मध्ये कापून ते वेगवेगळ्या जे पेट्रोल पंप असतात किंवा गाड्या रिपेअर केले जातात तिथे हे असे जुने कपडे वापरले जातात. त्याच्यातून आम्ही तो उद्योग चालू केला. असं वेगवेगळ्या बायकांचं पोटेन्शियल, 9 बायकांचं पोटेन्शियल पाहून आता एक जी आहे की ती पार्लर चालवते, पण तिला पार्लर व्यवस्थित तिचं काही चालत नव्हतं. मग तिच्याकडे काही आधुनिक इक्विपमेंट्स नव्हते. मग ते आम्ही तिला दिलं. म्हणजे माझं म्हणणं की स्वप्न बघण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि आम्ही ह्या नवरात्रीच्या दरम्यान प्रत्येक 9 दुर्गांचं स्वप्न पूर्ण केलं. आणि आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की आम्ही एका दुर्गेला उभं केलं, तिच्या बरोबर आणखी 5 महिला रोजीरोटीला लागल्या. आता कलाला आम्ही चक्की दिली, मग त्याच्यामध्ये सेल्स करणाऱ्या, शाळेत जाता जाता विकणाऱ्या त्या बायका, मग त्यांना आम्ही त्यांचं कोलॅबरेशन करून दिलं. म्हणजे अतिशय सुंदररित्या आम्हाला असं वाटतं की 9 दुर्गा जरी आम्ही म्हटलं तरी पण त्याच्या मागे आपण जरी 5-5 घेतलं तरी 50 बायकांचा रोजगार आमचा जो संकल्प होता तो आमचा कार्यसिद्ध झाला. आणि याच्यात आम्हाला बऱ्यापैकी सिद्धेश लोकरेने अतिशय मदत केली. अच्छा, कला वैभवला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पण तुम्ही कार्यरत आहात चांगल्या पदावरती, तर त्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी विधी विभाग जनहित कक्ष म्हणून सबसेल आहे. त्या सबसेलची मी उपाध्यक्ष आहे. जनरली कार्यकर्ते अडकतात. आता भोंगा प्रकरण झालं, टोलचं बघितलं, टोलचा मोठा सक्सेस आहे सन्माननीय राजसाहेबांना. पण त्यावेळेस जे आमचे कार्यकर्ते अडकले होते, त्या टोल नाका जाळला गेला पण होता. मग अशा वेळेस त्यांना जाऊन जी कायदेशीर मदत असते ही आम्ही मोफत आम्ही करत असतो, फक्त राजसाहेबांसाठी. तर हे सगळं करत असताना तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला? फॅमिलीचा भरपूर मोठा सपोर्ट आहे. म्हणजे बरेचदा असं असतं की आम्हाला कधीही फोन येतात, कुठेही काहीही घडतं, आणि आम्ही पहिली प्रायोरिटी जसं फोन आला की कपडे केले आणि निघाले. इव्हन भोंग्याचं जेव्हा प्रकरण झालं होतं तेव्हा आमच्या सेलचे प्रभू होते, त्याच्यानंतर राणे होते. म्हणजे आम्ही ना तयारीतच असायचो. इव्हन झोपायचो ना ते पण आम्ही कपड्यांसकटच झोपायचो की आम्हाला फोन यायचा की आता ह्याला उचलेलं पोलीस आलेत, ह्याच्याकडे नोटीस लावली गेलेली आहे. म्हणजे आम्ही रात्री 2 वाजता उठून सुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये म्हणून जनहित कक्षाचा जो विधी विभाग आहे, आमचे सन्माननीय किशोर शिंदे साहेब आहेत, तर त्यांचं नेहमी सांगणं असायचं की पदाची पत ही राखली गेली पाहिजे. आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आमचा विधी विभाग, सगळे वकील माझे जे काही सहकारी आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे प्रत्येक वकील धावून जातो. आणि हा पहिला पक्ष असा आहे की तिथे वकील आहेत आणि कार्यकर्ता कधीही कुठेही संकटात असला तर कायदेशीर मदत ही त्याला पोहोचते. तर हे सगळं करत असताना तुम्हाला व्यवसायात चांगले वाईट अनुभवही आले असतील, तर त्याबद्दलही सांगा. वाईट म्हणजे कसं असतं की येतात, म्हणजे नाण्याला दोन्ही बाजू असतात.
चांगले अनुभव असे आहेत की आता मी ज्या पेशात आहे तर माझी मोठी मुलगी डॉक्टर आहे. 2 नंबर आता आमची म्हणते आई मी तुझ्यासारखी वकील होणार. तर हाच चांगला अनुभव आहे की तिच्या समोर असं आहे की बाबा हा पेशा चांगला आहे. तर मी तिला म्हटलं का बाबा वकील होणार, तर ते म्हणे नाही म्हणे तू ह्या पेशामध्ये किती सन्मान आहे, लोक खूप प्रेम करतात. म्हणजे हेच माझा फार मोठा चांगला अनुभव आहे की मुलगी पण माझ्याच पेशात येऊ इच्छिते. आणि वाईट म्हणजे असं मला तरी अद्याप तरी असं काही वाईट अनुभव आलेला नाही. त्याच्यामुळे मी वाईट म्हणजे ते देवाची कृपा, अजून तरी वाईट अनुभव आलेला नाही कुठल्या बाबतीमध्ये. तर आजच्या तरुण पिढीला व्यवसायाबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल? व्यवसाय करणं हा माझा अतिशय आवडता छंद आहे. आणि मला असं वाटतं मराठी तरुणांनी ना व्यवसायात हा आलाच पाहिजे. मी उद्योजक यांचा अतिशय सन्मान करते. निलेश मोरे यांच्याविषयी मला फार कौतुक वाटतं की किती उद्योजक आहेत. त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता तेव्हा मी स्वतः अनुभवलं की 3 ते 3.5 हजाराच्या वरती कानाकोपऱ्यातून उद्योजक आले होते. एका रूफ मध्ये आले होते. आणि सर्वात महत्वाचं काही तिथे देवाणघेवाण होते. आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून तर गेलंच पाहिजे. याच्यासाठी गेलं पाहिजे की तुमचा तो जो बिझनेस आहे ना, नवीन ओळखी मिळतात आणि तुमच्या उद्योग अपग्रेड होतो. आणि मराठी उद्योजकांना एकत्र इतक्या सुंदररित्याने म्हणजे वर्षातून एकदा का होईना सगळेजण एकत्र येतात. हे फार मोठी गोष्ट आहे. कारण मी बघितलं, जो तो उदाहरण देतो की मराठी माणूस खेकडावरती, मी तर ही गोष्ट अजिबात मान्य करत नाही. आतापर्यंत मी जर बघितलं तर असं जो कोण बोलत असेल त्यांनी मी उद्योजकाच्या कार्यक्रमाला यावं, तिथे बसावं, तिथे ते 4 तास द्यावेत. कारण मी बघितलं की एकमेकांना मदत करण्याचीच भावना असते. आणि खूप मोठा हा समुदाय आहे. आणि मराठी तरुणांनी उद्योगात पडलंच पाहिजे. उद्योग एकाने केला की तो 100 जणांचं पोट भरतो. आणि माझं पण म्हणणं आहे, मी पेशाने वकील आहे, पण मी जेव्हा बघितलं सर्वात की डिवोर्स होतात आणि डिवोर्स करायला मला मुळीच आवडत नाही. मी आतापर्यंत 71 केसेस एकत्र आणल्यात की जे डिवोर्सला आले होते आणि त्यांना मी एकत्र ठेवलेलं आहे. माझी एनजीओ आहे आणि माझ्या एनजीओ बरोबर काही यंत्रणा काम करते कॉल सेंटरचं. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि सगळं महाभारत घडलं, तसं मला असं वाटतं की संसार करणाऱ्यांना योग्य पद्धतीने मार्ग दाखवला तर ते एकत्र राहणं. कारण काही नसतं, इगोइस्टिक प्रॉब्लेम असतो, थोडीशी तडजोड असते. पण सांगणारा व्यक्ती जर व्यवस्थित असला तर असे माझ्याकडे काही रिटायर्ड लोक आहेत की ती माझ्या एनजीओ बरोबर काम करतात. म्हणजे ज्यांना मी एकत्र आणते. कोर्टात पण बऱ्याच जजना माहिती आहे, टीव्हीच्या केसेस मी बऱ्याच क्लोज केलेल्या आहेत एकत्र आणून. आणि माझं स्वप्न आहे की सेंच्युरी करायची आणि सगळ्या एकत्र आणलेल्या कुटुंबांना एक मोठा इव्हेंट ठेवून एकत्र ठेवायचं. महिलांसाठी सतत तुम्ही कार्यरत आहात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? महिलांच्या बाबतीमध्ये महिलांवर अन्याय हा होतो. तर कसं असतं की कायदे आहेत, महिलांच्या बाजूने आहेत, पण बरेचदा असं असतं की आपली जी काही यंत्रणा आहे ती उदासीन असते. ते काय सांगतात, अरे तुमचं घरगुती मॅटर आहे, हे तुम्ही बाहेर बघा, तुम्ही आपापसात मिटवा, असा एक भाग येतो. बरेचदा असं असतं की काही यंत्रणा चांगली काम करते तर मला चांगला सपोर्ट मिळतो. तर हे जे आपलं बदलापूरचं जे प्रकरण झालं त्यामध्ये की तुम्ही कुठेतरी होतात, पण तुम्ही मग समोर का नाही आलात त्या केसमध्ये? असं बदलापूरच्या केसच्या संदर्भात असं झालं की त्या 2 मुली होत्या, त्याच्यातली एक आमची नातेवाईकच होती. आणि जेव्हा मला त्या प्रकरणाबद्दल त्याच्यामुळे जास्त इमोशनल अटॅचमेंट राहिली. आणि 4 वर्षाच्या मुलीवर इतका अतिप्रसंग होतोय आणि पोलीस यंत्रणा सपोर्ट करत नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब होती. आणि विषय असा होता की FIR घेत नव्हते. त्याच्यामुळे रागाने तिला आम्ही कात्रज जे हॉस्पिटल आहे तिथे मी घेऊन गेलो आणि आम्हाला प्रायव्हेट मेडिकल करावी लागली. आणि त्या प्रायव्हेट मेडिकलमध्ये आम्ही पाहिलं की 1.5 इंचाचं इंटरकोर्स आणि तरी पण आपण उदासीन. FIR घेताना
आणि मग त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की बाबा आता हे कुठेतरी बदललं पाहिजे. हा उद्रेक झाला आणि हा उद्रेक हा प्रत्येक पित्याचा होता, प्रत्येक मातेचा होता, प्रत्येक बहिणीचा होता. आणि मुळात काय आहे की आम्ही जे मी म्हटलं जनहित कक्ष विधी विभाग हा जो विभाग राजसाहेबांसाठी काम करतो, आम्ही फक्त राजसाहेबांसाठी काम करतो. आम्हाला तिथे म्हणजे समोर येण्यामध्ये काही स्वारस्य नसतं. आम्हाला फक्त लिगल मदत करण्यामध्ये आमचा इंटरेस्ट असतो. आणि हा पहिलाच एक पक्ष असेल की साहेबांबरोबर पंढरपेशा आमच्यासारखे वकील लोक त्यांच्या सोबतील आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आणि दुसरी गोष्ट, माझं कॉन्सन्ट्रेशन याच्यातच होतं की जी ऑफिसर मदत करत नव्हती तिची ट्रान्सफर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही करवली. त्याच्यानंतर तिला दुसऱ्या शाळेत पण आम्ही ॲडमिशन घेऊन दिलं. आणि हे इमोशनल असल्यामुळे मला त्याच्यावर जास्त आता बोलायला आवडणारही नाही. पण जे करायचं होतं लिगल पद्धतीने ते माझ्याकडनं मी करू शकले, ह्याच्यातच मला आनंद आहे. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलेला आहे.